पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। तर रतिकेश जाधव जे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून दुर्गेशसाठी 100 रुपयांचं पारितोषिक हे आमच्यापर्यंत दिलेलं आहे। जे शेवटचा तो एक 6 राहिला होता, 6 धावांची लीड असताना तो षटकार मैदानावरती आला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी त्याने विजय सुद्धा करून दिलाय आणि त्यासाठी तो 100 रुपयांचं पारितोषिक आहे त्याने यायचं आहे आणि आमच्याकडून ते पारितोषिक घेऊन जायचं आहे। वळूया मॅचकडे। यावेळेस मात्र आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला रिफ्लेक्स विज्ञानाची संज्ञा आहे। या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा रिफ्लेक्स मैदानावरती पाहायला मिळतोय। एखादी गोष्ट आपल्या शरीराकडे येत असताना शरीराची फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये होणारी हालचाल आणि तो रिफ्लेक्स मैदानावरती पाहायला मिळतोय। धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी कोणतीही नाही। गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतो विराट मैदानावरती आलाय, स्ट्राईक वरती सुशील आणि दुसऱ्या एंड वरती सुद्धा सुशील, एक उजव्या हाताने फलंदाजी करणारा, दोन्ही उजव्या हाताने फलंदाजी करणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी एक डावा आणि एक उजवा सुशील मात्र मैदानावरती उतरताना पाहायला मिळेल। आता मात्र कॅप्टन जो डाव्या हाताने फलंदाजी करतो या संघाचा बॅकबोन आहे, मग ती गोलंदाजी असेल किंबहुना फलंदाजी असेल, ज्या दोन्ही क्षेत्रांमध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट हा पाहायला मिळतो तो म्हणजेच सुशील मात्रे आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल। दोन्हीही जर आपण खेळाडू पाहिले तर एक वाडगाव गावाला बिलॉंग करणारा आहे आणि एक बहिरेश्वर मानी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण सुशील मात्रे मैदानावरती पाहतोय। आज कोणत्या गावाकडून खेळत नाही तर आज संघ मालक ज्या संघामध्ये आपल्याला घेतलंय त्या संघाकडून चांगला परफॉर्मन्स करावा लागेल। यावेळेस कहीं पे निगाहवर कहीं पे निशाणा असं म्हणूयात, चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षण करत असताना एका धावेला कन्वर्ट केलं गेलंय आणि फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन टू बॅट्समन्स हियर। अगदी आपण पाहिलं तर सहजरित्या या 2 धावा धावफलकावरती पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात। चांगला आय कॉन्टॅक्ट आहे, चांगलं फिटनेस आहे, दोन्हीही खेळाडूंमध्ये ताळमेळ फार महत्त्वाचा आहे। एकमेकावरती असणारा विश्वास हा देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा आहे। एका साधेदारावरती ब्लाइंडेड विश्वास ठेवून दुसऱ्या एंडला डेंजर एंडकडे धावणं सुद्धा देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे। आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा पाहणार आहोत। यावेळेस मात्र संधी उपलब्ध केली होती, थोडासा पाठीमागे ट्रॅव्हल झाला, चेंडू पिच झाला नाही या क्षेत्ररक्षकाच्या दिशेला, अन्यथा या ठिकाणी काम तमाम झालं असतं सुशील मात्रेचं। एक चांगला ट्रॅप विराजकडे आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता, गेल्या सामन्यामध्ये सुद्धा स्ट्रायकिंग गोलंदाज म्हणून विराटला मैदानावरती आणलं होतं आणि आज मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 चेंडूवरती केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्या। 3 धावांवरती संघ आपण पाहतोय गोलंदाज विराज। यावेळेचा फटका टेक्निकली कॉपी बुक स्टाईल रीतचा वापर केलाय, अत्यंत चांगला स्ट्रोक मैदानावरती चेंडू सीमा रेषा पार सुशील ठोकतोय चौकार। थँक्यू सो मच। आपण हा फटका पाहिलात तर नवीन फटके क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, त्याच पद्धतीने सुशीलने एक्झिक्यूट केलेला एक चांगला फटका। यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र अभिमन्यू जसा चक्रव्यूहामध्ये अडकावा प्रतिस्पर्धी सुद्धा निखिल जर आपण पाहिला तर नक्कीच या ठिकाणी पूर्णतः 100% बुद्धीचा वापर करणारा आहे। गोलंदाजानं या ठिकाणी पुन्हा एकदा ट्रॅप फेकला होता, या ट्रॅपला ओळखता आलं नव्हतं, ते म्हणजे सुशील मात्रेला या ठिकाणी लालच दिली होती। लालच बुरी बला है मेरे दोस्त। पहिला चेंडू 38च्या वरून मारण्यात यशस्वी ठरला, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय विराज ज्याची उंची जर आपण पाहिली चर्चेचा विषय असेल, कारण प्रामुख्यानं हा उंच असल्यामुळेच हा चेंडू अडवला सुद्धा गेला, एक चांगला कॅच त्या ठिकाणी पकडला गेला आणि आता मात्र जर आपण पाहिलं या संघातील अष्टपैलू खेळाडू सुशील मात्रेच्या खेळीचा खात्मा झालेला आपण पाहतोय। नवीन फलंदाज मैदानावरती आलेला पाहायला मिळेल कुणाल। गोलंदाज विराज पुन्हा एकदा येईल। यावेळेचा फुलटॉस चेंडूला फुल टोललाय आणि मैदानावरती पुन्हा एकदा मिळेल
थँक्यू सो मच. आता मात्र आपण पाहिलं तर 7 धाव संख्येवरती 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केलेत. अक्षरशः आपण जर विचार केला या सामन्याचा तरी कंबर तोडणारी गोलंदाजी सावध होऊ शकते. नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळेल सुबोध मैदानावरती आला. षटक क्रमांक दुसरं सुरू केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर देखील 7व्या आसमानावरती आत्मविश्वास गेलेला पाहायला मिळतोय. यावेळेचा पीमर चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आली होती. हा चेंडू हातामधून जवळपास निसटला असं मी म्हणेन. चेंडूवरती नो प्लस असेल तो म्हणजे स्प्रिट. वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू होता आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेस वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू येईल त्या वेळेस त्या ठिकाणी बीमर आणि त्यानंतर एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीट मैदानावरती पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या आता मात्र वाढलेली पाहायला मिळेल. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. विराट गोलंदाजच्या मोर्चावरती राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू स्लोवर वन चेंज इन अ पेस अशा पद्धतीनं हाताळला गेलाय. त्याच्याकडे कोणतेही उत्तर नाहीये जो स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. प्रामुख्याने सामना पाहिला तर मैदानावरती आहे सुबोध जो फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती विराज वन्स अगेन सज्ज होताना पाहायला मिळेल बॉल ट्रॅकवरती. यावेळेचा फटका वळून खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्या दिशेला आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल दूरवरून तोपर्यंत धावफलकावरती धावा मिळेल ते म्हणजेच एक धाव. दुहेरी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपण संघ पाहतोय. ज्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 50 धावांचं टार्गेट इट्स अन डिफेंडेबल टोटल. यावेळेचा फटका फुल टॉस चेंडूवरती जरूर प्रहार केला. अगदी सेफ हँड मध्ये चेंडू जातोय. डीप स्क्वेअर लेग. झेल ज्याने घेतला तो श्रीदीप आपण मैदानावरती पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आमचा सर्वोत्कृष्ट गुणलेखक ज्याने आम्हाला अत्यंत चांगलं मोलाचं योगदान दिलं आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो आणि कोणती चूक ही त्याच्या माध्यमातून होत नाहीये. निखिल आपण पाहतो डीप स्कोअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये त्याला उभं ठेवलंय. एक खेळाडू आहे काहूकडून रिझनला. एक आपण खेळाडू पाहिलं तर वायडिश लॉंग ऑफला आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो या ठिकाणी शॉर्ट पॉईंटच्या दिशेला डीप कव्हर आपण पाहतोय. यावेळेचा फटका टायमिंग अगदी योग्य. यावेळेस थांबणार नाही. चेंडू उडवलाय. जानेवारी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणारा दिवस ज्या दिवसाची सर्व भारतीयांनी आतुरतेने वाट पाहिली होती. श्रीराम मंदिर त्याचं प्राणप्रतिष्ठेचं काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झालं. यावेळेचा सतीक यॉर्कर पहिल्या स्टीवरून चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिडऑफच्या दिशेला. एका धावेला कन्वर्ट करायचंय. 2 धावांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स वरती जोर दिलाय आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. प्रतिस्पर्ध्यांवरती जर तुम्हाला या ठिकाणी दबाव आणायचा असेल ना तर निखिल तर मैदानावरती तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट्स वरती सुद्धा जोर द्यावा लागेल. 2 षटकं मैदानावरती पूर्ण होत आहेत आणि 2 षटकांनंतर 18 धावा धावफलकावरती आलेला पाहायला मिळत आहेत. 18 धावा 3 विकेटच्या नुकसानावरती आपण असणारी ही धावसंख्या पाहतो. 4 षटकांचा सामना आहे. कालच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस आपण या ठिकाणी लवकर सामने फिनिश करणार आहोत कारण काल थोडेसे लेट सामने सुरू झाले होते. आजचा दिवस अत्यंत चांगले सामने सर्वांना पाहायला मिळाले आणि लवकर सामने चालू सुद्धा झाले हे देखील महत्त्वाचं आहे. विजयजी 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यात. 9च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये धावसंख्या बनलेली पाहायला मिळते. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी प्रीतम मैदानावरती येतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू केलं जाईल. प्रीतमच्या माध्यमातून येणारं षटक आपण पाहतोय. स्ट्राईकवरती असणारा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच कुणाल. यावेळेचा चेंडूवरती आपण पाहतोय जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट आणि डीप कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. बॅकफूट वरती उभं राहायचं
आणि त्यानंतर आलेल्या चेंडूला या ठिकाणी कट करायचा, स्कोर ऑफ द विकेट मारायचा. मात्र त्या ठिकाणी या चेंडूची गती जास्त होती, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चेंडू डॉट. यावेळेचा चेंडू सबमरीन, चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल करेल, चेंडू जाईल सीमा रेषेच्या दिशेला, येतोय नशिबाची साथ मिळणारा संजीवनी चौकार. छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आपण सर्वजण त्या शिवजयंतीची आतुरतेने वाट पाहतोय. 14 फेब्रुवारी सुद्धा जवळ आले, मात्र आम्हाला त्याचा गम नाही. आम्ही 19 फेब्रुवारीची नेहमीच वाट पाहत असतो. धन्यवाद डीजे मास्टर. धावफलकावरती या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळेल 23 धावा, 23 रन्स. कमबॅक करावा लागेल फलंदाजांना, या ठिकाणी स्वतःमधील क्लास दाखवावा लागेल, प्रतिस्पर्ध्यांवरती हल्ला बोल करावा लागेल आणि त्यानंतर मात्र आपली धावसंख्या पुढे घेऊन जावं लागेल. यावेळेचा आपला क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूने दिलाय धोका, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. धावफलकावरती आपण धावसंख्या आता मात्र या 4 धावांनिशी पाहतोय, तर तब्बल 23 धावा आल्यात. कमबॅक करायला सुरुवात केल्या आकाशच्या बॅटमधून. आपण पाहतोय हा चौकार मैदानावरती अर्जित केला गेला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज चतुर आहे निखिल, कारण प्रत्येक चेंडू नंतर गोलंदाज सुद्धा स्वतःची स्ट्रॅटजी बदलतोय. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 28 धावा आल्यात. 28 रन ऑन अ स्कोर बुक. या षटकातील शेवटचा एक मात्र अंतिम चेंडू, लास्ट वन फ्रॉम दिस ओव्हर. हा चेंडू बीमर, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येईल, लॉंग लेग सीमा रेषा पार, नो आणि 6 धावांचा दंड, षटकार. कमॉन इज मास्टर. धावफलकावरती आपण धावसंख्या या ठिकाणी पाहतोय, या नो चेंडू नंतर तो म्हणजे असेल फ्रीट. चक्र सुदर्शन फिरवलं गेलंय. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून येईल, पण फ्री चेंडू असल्या कारणाने या ठिकाणी केवळ रनआउटची विकेट ग्राह्य आणि मैदानावरतून फलंदाजाला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. कमॉन. डीजे मास्टर तुम्हाला थांबवतो, कारण व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे. मी अलिबाग तालुका तुम्ही करता गणेश पाटील यांना नम्र विनंती करतो की विश्वनाथ म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. उपतालुका प्रमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश भिवा पाटील यांच्या शुभ हस्ते, अर्थात मानेचे रहिवासी, मानेचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. सन्माननीय विश्वनाथ म्हात्रे आमच्या या स्पर्धेनिमित्त इथं आले, त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्समध्ये बोलूया, तिथे यश मापगावकर सर आहेत. ओव्हर टू यश मापगावकर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. यावेळेस हा फटका आपण पाहतोय माळा चौथत समोर, मात्र चेंडू केलाय पाठी. काय वेळा देखील आपण पाहतो ना, ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या कधीच आयुष्यामध्ये होत नाहीत, मात्र ज्या गोष्टी ठरवत नाही त्या अनपेक्षित गोष्टी मैदानावरती घडताना पाहायला मिळतात. इट्स अ सरप्राइझिंग मुवमेंट मैदानावरती पाहायला मिळतात.
नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना पाहायला मिळेल. विकेट्स मैदानावरती या ठिकाणी खूप गेलेत. यावेळेस आपण जर पुन्हा एकदा पाहिलं तर हा चेंडू पडल्यानंतर नक्कीच ऑफिशियल अंपायर यांचा निर्णय आहे की चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज 40 वर्षाहून अधिक आहे. मात्र मैदानावरती आपण पाहतोय सुधीर. देखील सुधीर हे नाव ऐकल्यानंतर रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांची जरूर आठवण होते. मैदानावरती आपण पाहतोय सुधीर नावाचा गोलंदाज मैदानावरती सुपर गोलंदाजी करतोय. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये असलेली व्हेरिएशन्स मग चेंज इन पेस असेल आणि मानी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय ज्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकलेत. आणि यावेळेचा पटका चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे मात्र चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर डीप स्कोअर लेग सीमा रेषापार येतोय षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो प्रहार मैदानावरती केला गेलाय. पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः या ठिकाणी गोलंदाज चेंडूच्या पाठीमागे धावत असताना मैदानावरती आपण पाहतोय क्रिकेटमध्ये आत्मसमर्पण किती महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं एज इज अ जस्ट ओनली नंबर देखील, कारण मैदानावरती आपण खेळत असताना ते सर्व विसरून जात असतो. धावफलकावरती धावसंख्या 45 धावा. सुस्थितीमध्ये धावसंख्या मी म्हणेन, कारण 50 धावा जर मैदानावरती आल्या तर मात्र मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. यावेळेचा फुल टॉस डी बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन घेतलं होतं त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावलं होतं. धावफलकावरती धावा मिळेल 2 आणि या 2 धावांनिशी षटक क्रमांक 4 मैदानावरती पूर्ण केलं गेलंय. धावफलकावरती धावा लावल्या गेल्यात 47 रन्स, 48 रन्स टू बी नीडेड. आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो 4थं षटक हे मैदानावरती पूर्ण केलं गेलं. आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी वळूयात नेक्स्ट इनिंगकडे. लवकरात लवकर फलंदाज यायला पाहिजेत. एक चांगला खेळ दाखवला सुधीर यांची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. नक्कीच एव्हरग्रीन सुधीर मी असं म्हणेन. आणि त्या पद्धतीनं आपण पाहतो या मॅचमध्ये इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स. पहिल्या इनिंगमध्ये आकाश ज्याने 23 धावा या ठिकाणी तो चांगला खेळला आणि त्याच्या जोरावरतीच 47 रन्स या धावफलकावरची अर्जित करू शकला तो म्हणजेच मानी संघ. फ्रेश बेक हाऊस मानी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि 28 धावांचं टार्गेट या ठिकाणी अचीव करावं लागेल. मी म्हणतोय की प्रीमियर लीग दुसरी आहे, कारण पहिली प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये मानी प्रीमियर लीग झाली होती, जी अख्ख्या अलिबाग तालुक्यामध्ये सर्वात पहिली आली प्रीमियर लीग मी पाहिली. त्यानंतर खंडाळा पंचवर्षी प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहतोय विजयजी. चला फलंदाज मैदानावरती लवकरात लवकर आणायचे आहेत. एका बाजूला आहे फ्रेश बेक हाऊस मानी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नाका बॉईज खंडाळे. या 2 संघाच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. नॉकआउट मॅच आपण पाहतो या ठिकाणी. हॅलो येस सर, 1 मिनिट थांबवतोय. कालपासून सुपर 12मध्ये जे संघ गेलेले आहेत त्यांची मी नावं जाहीर करतो व माझ्या शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. PMG पुरस्कृत वागेश्वर सागाव, वैष्णवी 11 वाडगाव फाटा, स्मार्ट ग्रुप कारले, इलाइट संगम, अंश 11 सम्राट कारले आणि तांबडा मारुती गावन पुरस्कृत माने या सर्व संघांचं अभिनंदन. ओव्हर टू यश मापगावकर. चला आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. माझे साथी समालोचक मित्र निखिल पडते आज आमच्या सोबत आहेत आणि अत्यंत चांगलं समालोचन हे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते. ओव्हर टू निखिल पडते. धन्यवाद. टार्गेट अचीव करायचं आहे ते म्हणजेच 48 धावांचं 48 रन्स टू बी नीडेड यार. ओव्हर टू निखिल. धन्यवाद.
धन्यवाद यश मापगावकर. आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेक जिंकून नाकाबॉईज संघाने गोलंदाजी स्वीकारलेली. षटकातील पहिल्या चेंडूची हाताळणी केली जाते. पहिला चेंडू अर्थातच या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार फलंदाज ठरतोय तो म्हणजेच राज. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना राज परततोय मैदानाच्या मधून. राजची जागा भरून काढण्यासाठी नितेशला आमंत्रण दिलं जाते फलंदाजी करण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. गतीचा वापर आपण पाहतोय सुशीलच्या माध्यमातून केला जातोय. सुशील आपण पाहतोय अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक चर्चेचा विषय ठरलं होतं. मग त्याची फलंदाजी असेल गोलंदाजी असेल प्रामुख्याचा खेळाडू म्हणून आपण पाहतोय सुशील याला ओळखलं जातं. देखील नावं असं बनत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही गोष्टीचं जेव्हा आपण एखादी गोष्टी वापरतो ती ब्रँड म्हणून वापरतो, मात्र तो ब्रँड निर्माण करायला स्वतःमध्ये ते कौशल्य आत्मसात करावे लागतात. खेळ दाखवावा लागतो. कौशल्य सुशीलने दाखवलं आणि अलिबाग क्रिकेटमध्ये त्याचं नाव आता एक वेगळ्या स्तरावरती पाहायला मिळत आहे. ओट यू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. टाळ्या वाजवा मित्रांनो या गोलंदाजासाठी. चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी केली जाते. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रीतम आणि नितेश ही जोडी मैदानाच्या वरती दाखल होत असताना प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू जातोय. अर्थातच या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी आपण पाहतोय संघाचा श्री गणेशा होत असताना पहिली धावफलकावरती टिपली जाते. सुशीलवरती मोठा फटका खेळण्याची अर्थातच प्रयत्न केला गेला होता. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहतोय प्रीतम याला डावकुऱ्या हाताचा फलंदाज म्हटलं की आक्रमक फलंदाज म्हणून प्रीतमला देखील ओळखलं जातं. त्यांनी त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती आपली स्वतःची छाप अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये सोडलेली आहे. तोच प्रीतम आपण पाहतोय. यश स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण बदलवलं जातंय आणि याच्यावरूनच समजलं जातं की फलंदाजाची काय ताकद आहे. त्याच्याकडे तो अनुभव आहे. क्रिकेट बदल केलेला सराव आहे आणि त्याच्या जोरावरती स्ट्रायकिंग एंडला येऊन सज्ज होतोय संघाचा प्रामुख्याचा फलंदाज या नात्यानं. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न परंतु तो समजला होता. हा चेंडू कुठेतरी लेग स्टिकच्या बाहेर फेकला जातोय. अर्थातच अतिरिक्त चेंडू या चेंडूवरती एक धाव टिपली जाते. हा चेंडू आपण पाहतोय सुशीलला परत पुनश्च एकदा फेकावा लागेल. या चेंडूवरती पुनश्च एकदा सुशीलला देखील प्रयत्न करावे लागतील कारण का खेळ म्हटलं की प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला येतोय. अर्थातच या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली जाते. अर्थातच एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी पुनश्च एकदा आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 3 धावा. अर्थातच जिथे प्रामुख्याचं षटक सुशीलच्या माध्यमातून हाताळलं जाते. प्रामुख्याचं षटक म्हटलं की संघाची जबाबदारी नव्हे, आपल्या संघ मालकाची जबाबदारी, आपल्या सर्व खेळाडूंची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन येतोय तो म्हणजे सुशील. जर आपण देखील पाहतो या सामन्यामध्ये सुशील या मॅचचा एक्स फॅक्टर पाहायला मिळणार. यावेळेस मात्र काही करू शकत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं वाईट प्लस 4 धावा जखमेवरती मीठ चोळणाऱ्या पाहायला मिळतील. कमॉन डीजे. असं म्हणावं लागेल. नियंत्रणानिशी गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू बॅक टू द बॉलर स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारेषे लगत. अर्थातच क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एका धावेचं कन्व्हर्जन आपल्याला 2 धावांमध्ये पाहायला मिळते मैदानाच्या वरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय प्रीतम आणि नितेशच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावरती 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजे तब्बल 10 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण विचार केला तर 10 धावा येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता असेल. मग 18
चेंडू आणि 38 धावा जिथे कशा प्रकारे बनवल्या जातील की रोखल्या जातील. मग यश गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल की नियंत्रणाचा वापर केला जाईल, अर्थातच फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाईल की युक्तीचा वापर केला जाईल. प्रामुख्याचे प्रश्न आपण पाहतोय मैदानाच्या वरती उपस्थित असतील. उपस्थित प्रश्नांची उत्तरं या स्पर्धेच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतील. उत्तराला प्रतिउत्तर देखील दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणशील? जरूर देखील आपण पाहिलं तर सामना दोन्ही संघांच्या बाजूनं फार महत्त्वाचा आहे. जर आज हारले तर घरी जावं लागेल, या स्पर्धा सोडावी लागेल. एकतर मारा नाहीतर या स्पर्धेमधनं बाहेर पडा, अशा पद्धतीनं खेळ मैदानावरती येऊन ठेपलाय. खऱ्या अर्थानं इतिहासाची जेव्हा आपण पुनरावृत्ती करतो, सिंहगड आला तेव्हा आपले मावळे परतत होते. शिवाजी महाराजांनी सांगितले आता गडावरचे सगळे दोर कापले गेलेत, आता लढा नाहीतर मळा, अशी स्थिती आपण पाहतोय सामन्याची. 18 चेंडू 38 धावा. आपण वळूया मैदानाच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विनीत येतोय, सज्ज होतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न हे प्रयत्नच राहतात. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती या चेंडूला फार महत्त्व दिलं जातं, कारण का हा चेंडू कुठेतरी फलंदाजांना बॅकफूटवर टाकण्याचं काम करत असतो आणि हा चेंडू नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हेलियन एंड कडून फटका चांगला आसमानी टोळा. आपण पाहतोय समालोचन कक्षाला गवसणी घालणारा फटका. 4 धावा. डीजे वरती आता मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त फटका षटकार मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. देखील या मॅच मध्ये आपण पाहिलं तर समालोचन कक्षाला सलामी मानवंदन देणारा फटका, या पूर्ण आशा आणि अपेक्षांचं ओझं बाजूला सरकवणारा फटका आणि मैदानावरती प्रेशर रिलीजिंग स्ट्रोक मी म्हणेन, कारण प्रेशरमध्ये होता जो संघ जो आपण पाहतोय फलंदाजी करतोय आणि सर्व आलेल्या संघ मालकांना या ठिकाणी नक्कीच जर आपण पाहिलं तर यांचे संघ मालक खुश असतील, कारण फटक्याची त्यांना नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. फटकेबाजी करणं एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर नाकाबाईज खंडाळे या संघाला देखील हा सामना जिंकणं तितकं महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबरने त्यांचे फलंदाज मैदानावरती टिकणं, फटकेबाजी करणं, धावांचं आलेख त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणं, इकॉनॉमिकल फलंदाजी आणि त्यावर रिक्वायर्ड रन रेट हा सुद्धा त्यांना टॅली करणं, या सर्व गोष्टी आज त्यांच्या डोक्यामध्ये फिट असतील. देखील आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. या चेंडूवरती गती काढून घेतली होती आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज परतावा लागेल मैदानामधून. आपण पाहतोय गोलंदाज विनीत चांगली गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती तुम्ही पाहिलं असल्यास तर गती काढून घेतली होती. स्लोवर वन पद्धतीचा चेंडूची हाताळणी केली गेली होती विनीतच्या माध्यमातून. कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादात आपण पाहतोय प्रयत्नांमध्ये अपयश येत असताना प्रीतम बाद होत असताना नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येऊन सज्ज होतोय. मोठा फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं जाणार का? प्रश्नाचं उत्तर आपण पाहतोय हो म्हणून मिळतंय. 2 धावा जमा केल्या जातात धाव फलकावरती. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा एका धावेचं कन्व्हर्जन आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं आणि याच त्या महत्त्वपूर्ण धावा असतात. 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलक पुढे सरसवत असताना 18 धावांपर्यंत. आता येणारे काही चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असताना मॅच ऑन. हा देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रयत्न हे प्रयत्नच राहतात. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना विनीतचं कुठेतरी कौतुक करावं लागेल, कारण का या षटकामध्ये एकही अवांतर स्वरूपाच्या चेंडूची हाताळणी गेलेली पाहायला मिळत नाही विनीतच्या माध्यमातून. अर्थातच या षटकामध्ये अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत विनीतच्या माध्यमातून आणि केवळ 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तोच विनीत पॅव्हेलियन एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट.
या चेंडूवरती फसवलंय, चकवलंय, उभं ठेवलंय फलंदाजाला. आपण पाहतोय कौतुक करावं तेवढं कमी, टाळ्या वाजवाव्या तेवढ्या कमी. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत विनीतसाठी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 18 धावा, 12 चेंडू, 30 धावांची आवश्यकता. अर्थातच काय तर 15 धावांची सरासरी राखावी लागेल प्रतिषटक. निखिल, आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये आपण नेहमी ना पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे. आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण असं पाहिलं होतं. 2 षटकांमध्ये सुद्धा आपण पाहतोय की धावा बनल्या नव्हत्या, यावेळेस सुद्धा विकेट गेलेल्या आहेत. दोन्ही संघ जर आपण पाहिलं प्रयत्न जरूर करतायत, मात्र पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असेल ना तर मात्र तुम्ही या मॅचमध्ये जिंकू सुद्धा शकताय आणि प्रतिस्पर्ध्यांना हरवू सुद्धा शकताय. ओट यू. नितेश स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. नवखा गोलंदाज आकाशला पाचारण केलं जातंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू. पहा मित्रांनो, आपण पाहतोय भरधाव वेगानं फेकला जाणारा हा चेंडू. बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गतीचा पुरेपूर वापर केला जातोय क्रिकेटच्या पटलावरती. अर्थातच काय तर फलंदाजाला जखडून ठेवलं जातंय, बांधून ठेवलं जातंय, उभं ठेवलं जातंय स्ट्रायकिंग एंडवरती. परंतु आपण पाहतोय नितेश आणि विराजचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. अर्थातच अंतिम चेंडू पर्यंत हे सामना नेऊ शकतात, त्यांच्याकडे ती ताकद आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला येतोय. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं जाते. पुनश्च एकदा वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलं गेलेलं पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. आता येणारे आपण पाहतोय 10 चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असताना जिथे आपण पाहतोय नितेश आणि विराजच्या माध्यमातून प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागेल मैदानामध्ये. कारण का आपण पाहतोय विपक्ष जो संघ आहे सुशीलचा संघ, त्याच्या संघामध्ये देखील तितकेच आपण पाहतोय चांगल्या प्रकारचे गोलंदाज देखील दाखल आहेत आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आकाश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मांडवा एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू, गतीचा वापर आकाशच्या माध्यमातून होतोय. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आकाशच्या माध्यमातून जरूर निखिल, आपण पाहिलं तर एखाद्या गन मधून बुलेट जशा निघाव्या तसा एक एक चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय बुलेटच्या गतीनं येतोय. एक एक चेंडूवरती आपण पाहतोय मैदानावरती असणारा दबाव वाढत चाललाय. प्रत्येक खेळाडू जो मैदानावरती खेळतोय त्याला माहित आहे की मॅच मध्ये किती टेन्शन आहे, आपला सामना जिंकायचा सुद्धा आहे आणि अशा वेळेस संघांवरती हल्लाबोल सुद्धा करावा लागेल. आकाश पुनश्च एकदा फटका फसतोय. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. अर्थातच एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये होणार का? तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळणार नाहीत मैदानाच्या वरती. अर्थातच 2 धावा घेतल्या जातील धाव फलकावरती. आता समीकरण बदलते. येणारे आपण पाहतोय 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 26 धावा असं समीकरण आपण पाहतोय धाव फलकावरती उपस्थित असताना. मग 8 चेंडू 26 धावा समीकरण कशा प्रकारे बनवलं जाणार की हे समीकरण रोखलं जाणार? स्ट्रायकिंग एंड वरती फटका फसतोय. कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुनश्च एकदा कन्व्हर्जन केलं जातं एका धावेचं 2 धावांमध्ये. जेव्हा मोठे फटके येत नसतात मित्रांनो तेव्हा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नितेशच्या माध्यमातून आणि विराजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. परंतु आता एक धाव चालणार नाही. आता मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर खेळीन तर फटकेशी नाही तर उपाशी असाच काहीसा कानमंत्र द्यावा लागेल नितेश आणि विराजच्या जोडीला. आपण पाहतोय मोठे फटके येणं आपल्या संघासाठी, आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या गावासाठी कितपत महत्वपूर्ण असणार आहे. कारण का आपण पाहतोय आकाश नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. गतीनिशी आपण पाहतोय फलंदाजाला उभं ठेवलं जातंय. काय म्हणशील? जरूर आज आपण निखिल पाहिलं ना तर आकाशची असणारी गोलंदाजी मैदानावरती फलंदाजासाठी अक्षरशः डोकेदुखी ठरताना पाहायला मिळते. यावेळेचा खराब चेंडू समाचार घेतलाय. काऊ कॉर्नर स्थित आहे. लालच दिली आहे आणि लालच बुरी बला है मेरे दोस्त. कमान डीजे मास्टर. म्हणतात ना अगदी मागुळ्यासारखा परफॉर्मन्स मैदानावरती देत असताना संघ आपण पाहतोय फ्रेश बेगा उस्मानी. असंख्यात गेले विरोधात लोक, असंख्यात गेले विरोधात लोक, तरी घालणे यमालाही भीक.
जरी सागरा एवढे मॅचचे आले तरी छत्रपती शिवाजी आणि मावळे न भ्याले. आज जो परफॉर्मन्स आपण निखिल पाहतोय ना तो नक्कीच या मैदानावरती त्या मावळ्यांसारखा आहे. ते मावळे निर्भीड होते, ते मावळे कधी कोणाला न घाबरणारे होते आणि तेच मावळे आज मैदानावरती मानी संघाच्या माध्यमातून काय परफॉर्मन्स आहे निखिल. नक्कीच 22 जानेवारी नंतर कोणता दिवस दिसतो तर 22 जानेवारी नंतर आम्हाला 19 फेब्रुवारी हा एकच दिवस दिसतो असं म्हणावं लागेल. चला वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. अर्थातच वेळ खूप महत्वपूर्ण आहे. बॅडलाईट होते मैदानाच्या वरती आणि बॅडलाईटला आपल्याला कुठेतरी सामोरला जायचं नाही. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. काय समीकरण आहे, जिथे आपण पाहतोय 24 चेंडू 48 धावा प्रतिषटक 12 धावांची गरज होती, तिथे सामना येऊन ठेपतोय तो म्हणजे 6 चेंडू 24 धावा. जरूर निखिल, 6 चेंडूवरती 6 षटकात सुद्धा अलिबाग ट्रेन क्रिकेट मध्ये आपण पाहिलेत. चेस होताना सुद्धा आपण धावा धावफलकावरती पाहिल्यात आणि आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू 24 धावा. दोन्ही संघांच्या बाजूनं हा सामना अजूनही असं मी म्हणेन क्रिकेटमध्ये पारदर्शकता आहे. ओव्हर टू यू. आपण पाहतोय विराजला स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. 6 चेंडू 24 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की कशा प्रकारे रोखल्या जाणार. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय राईट टर्म राऊंड विकेट पॅव्हेलियन एंड कडून. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. बॅक टू द बॉलर. षटकातील पहिला षटकार आपण पाहतोय येत असताना. चेंडूवरती 6 षटकात सुद्धा येऊ शकतात. ही विकेट मैदानावरती घेतली गेली. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय. एक आगळं वेगळं पारितोषिक आशीर्वाद म्हात्रे यांच्याकडून समालोचन साठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद आशीर्वाद. आपण पाहतोय आशीर्वाद म्हात्रेजी. षटकातील निर्धाव स्वरूपाचा चेंडू यश पडतोय आणि हा चेंडू खूप महत्वपूर्ण असतो. सन्मय येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला येतोय परंतु कार्पेटच्या आधारे या फटक्याला कन्व्हर्जन आपण पाहतोय. एका धावेचं 2 धावांमध्ये केलं जाणार का, परंतु 2 धावा महत्वपूर्ण ठरणार का फलंदाजांसाठी. निखिल काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. हा जणू काही मला असं वाटलं की हा चेंडू धावत होता, पळत होता, टाळ्या वाजतायत मैदानावरती. या मॅच मध्ये आपण पाहतोय कोणताही संघ हा सामना सोडण्यासाठी तयार नाहीये. शेवटपर्यंत लढायचं आहे, आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टी ट्रॉफी न्यायची आहे. हा उत्साह मैदानावरती KPPL सीझन 3. फटका चांगला येतो. लॉंग ऑफचं क्षेत्र दाखवला जाते आणि चेंडू चाललाय. आपण पाहतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. फटका आला. 2 चेंडू 12 धावांची रिक्वायरमेंट. मॅच आवडली असेल तर मात्र टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आज या मैदानावरती आपण जर निखिल पाहिलं ना तर फ्रेश ब्रेकआउट. 2 चेंडू 12 धावांची रिक्वायरमेंट. 2 बिगी या ठिकाणी आवश्यक आहेत. काय सामना रंगला निखिल. आपण पाहतोय विराजला स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. आता पाहतोय 2 मोठे फटके खेळावेच लागणार. अभि नाही तो कभी नाही असं म्हणावं लागेल. विराज 2 मोठे फटके खेळणार का, प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहे. जरूर दुसऱ्या बाजूला निखिल आपण पाहिलं तर सन्मय मैदानावरती आहे, ज्याच्याकडे कमी वय आहे मात्र क्रिकेटमधला अनुभव घेऊनच तो या मेन टीम मध्ये आज मैदानावरती दाखवावं लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. नायक की मग खलनायक सन्मय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राऊंड विकेट. फटका फसतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या आधारे. अर्थातच मिड विकेटच्या रिजन मधून डीप मिड विकेट पर्यंत सामना सोडलाय असं म्हणावं लागेल फलंदाजाने. कारण का या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव जमा केली जाते. काय तर 1 धाव आणि 11 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. जिथपर्यंत शेवटचा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती पडला जात नाही तिथपर्यंत या आपण पाहतोय सामन्याचा अंदाज अर्थातच निकाल कोणीही सांगू शकत नाही. कारण का 1 चेंडू आणि 12 धाव आलेली आपण पाहिलेली आहे. आपण गोलंदाजी करतोय तो विश्वजित ठाकूरचा भाचा आहे सन्मय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडूवरती विजेता यासाठी संघर्ष यश आणि मैदानावरती फ्रेश बेकहाऊस मानी या संघाला मिळतोय विजय.